नमस्कार मित्रांनो, हाय हॅलो, मी जया राऊत. जोशी मराठी व्हिडिओ स्टुडिओमध्ये आपलं खूप स्वागत. रोज नवीन व्हिडिओज आपल्या भेटीला येतच असतो आणि आजही एका नवीन व्हिडिओज आपल्या भेटीला आलेलो आहोत. विषय फारसा असा गंभीर नाही, छोटासा विषय आहे, तो मी मांडणार आहे कारण की रोजच्या जीवनातला तो विषय उपयोगी पडणार आहे. मी तुम्हाला सांगेन, ज्यावेळेस आपण एखादं काम करायचं असतो त्यापूर्वी आपल्या मनामध्ये ज्या संकल्पना येत असतात. सपोज एखादं काम आहे, तुम्हाला सांगितलं एखाद्या शिक्षकाने हे गणित सोडवायचे, तर त्यापूर्वी तुमच्या मनात काय शंका येतात? मी जर उभारलो, पुढे गेलो तर मला मुलं हसतील, माझ्याकडून चुकलं तर परत अजून काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट होतील, मला येणार नाही. अजून भरपूर असे प्रश्न आपल्या मनामध्ये येत असतात. थोडक्यात नैराश्य, नकारात्मकता, निगेटिव्ह विचार. तर या संदर्भात थोडक्यात मी तुमच्या सोबत बोलणार आहे. तर आपल्याला काय करायचंय, या निगेटिव्ह गोष्टीपासून पूर्णपणे दूर जायचंय. जेव्हा तुम्ही या गोष्टी आपल्या मनातून बाहेर काढून टाकता, त्यावेळेस तुम्ही कुठलंही काम करायला जा, ते सक्सेसफुलच होणार. आपल्याला फक्त असं मनामध्ये भीती ठेवायची नाही कुठल्याच गोष्टीची, की आपल्याला येईल का, जमेल का. पूर्णपणे यांना आपल्यामधून बाहेर काढून टाकायचं आणि प्रत्येक गोष्टीसाठी, प्रत्येक कामासाठी अतिशय धैर्याने आपल्याला सामोरं जायचंय. म्हणजे काय करायचं, थोडक्यात तुम्ही एखादं काम सपोज तुम्हाला सांगितलं, एखादं कुठलंही असं, सपोज एखादं आताच शिवजयंतीचा प्रोग्राम झाला, तर सपोज त्यातलं एखादं काम असेल भाषणाचं वगैरे, तर कोणी तुम्हाला सांगितलं की उठा, आज तुम्ही काहीतरी 2 शब्द बोला. तर तुम्हाला असं वाटेल की भरपूर लोक आहेत तिथं, माझं काही चुकलं तर हसतील. तर तुम्हाला सांगतो, जितक्याच माणूस चुकतो, जेव्हा लोक हसतात तेव्हाच आपली प्रगती होते. हसू द्यायचं हसणाऱ्याला, त्याला काय येतं ते त्याला माहीत असतं ना, त्याच्यामुळं हसणाऱ्याला हसू द्यायचं. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण जेव्हा आपल्यातील निगेटिव्ह गोष्टी सोडून पॉझिटिव्ह विचाराने आपल्यामध्ये या ठिकाणी आत्मसात करतो पॉझिटिव्ह विचार, त्यावेळेस ना तुम्ही चुकत नाही, काही नाही, आणि व्यवस्थित पद्धतीने तुमचं काम तुम्ही हँडल करू शकता. लोकांचं काही नाही, लोक फक्त नाव ठेवायला असतात. यापूर्वी मी भरपूरदा सांगितलं. आणि तुम्हाला जर तुमच्यामध्ये सुधारणा करायची असेल, बदल घडवायचे असतील, तर या ठिकाणी निगेटिव्ह विचार करणं सोडून द्या. कितीही वाईट गोष्टी असून द्या, कितीही निगेटिव्ह असून द्या, पण तुम्हाला त्यात काय करायचे, पॉझिटिव्ह शोधायचे. म्हणतात ना ते काहीतरी, ऐकलं होतं मी मागे काहीतरी असं, की प्रत्येक निगेटिव्ह गोष्टीमधून या ठिकाणी माणसानं पॉझिटिव्ह निवडायला हवं, तेव्हाच माणूस काहीतरी सक्सेसफुल वगैरे होतो. असंच असतं. आपल्या नजरेसमोर सपोज एखादी गोष्ट आहे आणि आपल्याला त्या गोष्टीकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघायचे हे आपल्या हातात आहे. पण आपल्याला काही असो, पण त्यातून आपल्याला सकारात्मक गोष्टी स्वीकारायचा प्रयत्न करायचा आहे. जसं मी तुम्हाला सांगेल एक उदाहरण माझ्या नजरेतलं आहे, ऐकण्यातलं आहे. अर्जुन, आय थिंक अर्जुन आहे, धर्मराज आणि तुम्हाला तो ठाव आहे का, काय त्याचं नाव आपलं, बरदारबारामध्ये, एक जस्ट 1 मिनिट, धर्मराज आणि दुर्योधन. ज्यावेळेस भरसभा भरली होती, त्या भरसभेमध्ये त्यांना दोघांना सांगण्यात आलं होतं, दुर्योधनाला सांगण्यात आलं की तुला जायचंय त्या सभेतून, तुला एक चांगला माणूस हुडकून आणायचा आहे. दुर्योधनाला सांगण्यात आलं. दुर्योधन या ठिकाणी त्या सभेमध्ये, भरसभेमध्ये गेला, सगळ्यांकडे बघत होता तो असं इकडे इकडे इकडे, पण त्याला त्या भरसभेमध्ये एकही चांगला माणूस मिळाला नाही. इतक्या असंख्य लोकांमधून त्याला फक्त एकच चांगला माणूस शोधून आणायला सांगितलंय, पण त्याला मिळाला नाही. आणि त्याच सभेमध्ये या ठिकाणी धर्मराजाला सांगण्यात आलं, तुला त्या सभेतून एक वाईट माणूस हुडकून आणायचा आहे. धर्मराजा ज्यावेळेस त्या सभेमध्ये गेला, त्यावेळेस त्याने सगळीकडे परीक्षण निरीक्षण केलं आणि त्यालाही त्या सभेमध्ये एकही वाईट माणूस सापडला नाही. मला सांगा बरं, यातून तुम्हाला काय समजलं नेमकं? समाजासारखं असं होतं, सभा एकच होती, फक्त 2 दृष्टिकोन असणारे 2 व्यक्ती तिथे पोहोचले होते. एक धर्मराजाला त्याच सभेमध्ये कुठलाही माणूस वाईट दिसला नाही, कुणीच नाही, सगळे त्याला चांगले दिसले, कारण त्याला एकच वाईट माणूस सांगितला होता, त्याला तिथे एकही वाईट माणूस मिळाला नाही. आणि त्याच सभेमध्ये दुर्योधनाला चांगला माणूस आणायला सांगितला होता, तर त्याला सभेमध्ये एकही चांगला माणूस दिसला नाही, सगळेच वाईट दिसले. काही ना वाटत नाही, तर फक्त नजरेचा फरक है. आपकी आंखें जैसी है वैसे बिल्कुल आपको दुनिया आपके लिए वैसी होगी. आप जिस नजरे से दुनिया को देखेंगे, बिल्कुल उसी तरह आपको नजर आएगी. अगर आप बुरी नजर से देखोगे तो सामने वाला आपको बुरा नजर आएगा, अच्छी नजर से देखोगे तो अच्छा आएगा. आपने सुना ही होगा, वो मराठी की बहुत अच्छी कहावत है, जैसी दृष्टी वैसी सृष्टी. बिल्कुल तसंच.
आपल्या नजरेचा फरक असतो. त्यामुळे आपण काय करायचं, कुठल्याही वाईट गोष्टीमधून काहीही असो त्यातून आपण बी पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करायचा. तुम्हाला माहिती आहे का, डॉक्टरकडे जर आपण गेलो, आपल्याला काय असतं, घरी खूप हे वाटतं, दुखतंय आपलं, खूप आजारी पडलोय आपण, म्हणजे आपल्या मनात ते विचार येत असतात. आणि सायकोलॉजी तसं म्हणणार का, आपण ज्या गोष्टी मनामध्ये विचार करतो ते आपल्यासोबत घडत जातात. त्यामुळे आपण जर निगेटिव्ह विचार केला तर आपल्यासोबत निगेटिव्ह गोष्टी घडत जातात, आणि पॉझिटिव्ह विचार केला तर पॉझिटिव्हच घडत जातं. ज्यावेळेस तुम्ही डॉक्टरच्या दवाखान्यात जाता, त्यावेळेस तुम्ही पायरीवर जाता, तुमच्या मनात काय विचार चालू असतात, आपण जर डॉक्टरकडे आलो आपल्याला बरं वाटेल, या सगळ्या ज्या गोष्टी आपल्या मनात चालू असतात, आता ठीक होईल, असं होईल, तसं होईल, मी माझं कॉलेज अटेंड करू शकते, सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी, पॉझिटिव्ह विचार आपल्या मनामध्ये चालू असतात. आणि एव्हा ना आपण डॉक्टरच्या दवाखान्याच्या दारापर्यंत जातो तर आपलं दुखणं अर्ध ठीक झालेलं असतं, आणि अर्ध तर मग डॉक्टरच्या विलासाच होतं. त्यामुळे बघा, इतका फरक असतो आपल्या पॉझिटिव्ह विचाराचा. कारण पॉझिटिव्ह जे विचार असतात ना, ते आपल्याला घडत असतात सतत. म्हणजे पॉझिटिव्ह विचार हे आपल्या कृतीत आपण उतरवले पाहिजे, आणि कृतीत जर उतरवले तर त्याच गोष्टी समोर चांगल्या घडत असतात. त्या म्हणजे असो, बाकीचं काहीही असो, पण मी तुम्हाला एकच सांगेल, बी पॉझिटिव्ह. कुठल्याही गोष्टीतून पॉझिटिव्ह विचार करा. आणि तुम्ही मागे एक चर्चेतला विषय होता सैराट मूवीचा. कोण लोक म्हणे की काय पिक्चर आहे असं वगैरे, काही नाही, त्या मूवीला नाव पण ठेवलं. पण मला सांगा, त्यामध्ये नाव ठेवण्यासारखं असं काय होतं नाव ठेवण्यासारखं नाही, मी असं म्हणणार नाही. पण घेणाऱ्याच्या हातात ना, त्याला त्या पिक्चरमधून वाईट गोष्टी स्वीकारायच्या की चांगल्या गोष्टी स्वीकारायच्या. त्यामुळे आपणच असतो